यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 शेतकऱ्यांचे बळी, अतिवृष्टीला कंटाळूनही शेतकऱ्यांनी संपवलंय जीवन। माजी गृहमंत्री अनिल देशमुख महागावमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांनी सांत्वन केलं आहे। उमरखेड आणि महागाव या 2 तालुक्यात अतिवृष्टीमुळे 70,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत संवाद साधला आहे। हे आत्महत्या मी सध्या यवतमाळच्या महागाव तालुक्यात दहीसावळी या ठिकाणी आणि याच ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माजी गृहराज्यमंत्री जे आहेत अनिल देशमुख पोहोचले आहेत ते आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण जाणून घेऊ। एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे, मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे ओळख आहे। या ठिकाणी पाहिलं तर दहीसावळीमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। काय सांगणार सर? या महागाव तालुक्यातील या दहीसावळी गावामध्ये एकाच गावामध्ये 2 आत्महत्या झाल्या। मी या दोन्ही परिवाराला इथे भेटलो, त्यांना कलेक्टरशी बोलून एसडीओशी बोलून त्यांना लवकरात लवकर त्यांना मदत झाली पाहिजे सांगितलं। पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एकाच गावात 2 आत्महत्या झाल्या असताना सुद्धा आतापर्यंत नाही ते तहसीलदारांनी येऊन भेट दिली या परिवाराला, ना एसडीओने येऊन भेट दिली। आणि तशा पद्धतीची तक्रार मी कलेक्टरला केलेली आहे की इतक्या एकाच गावामध्ये 2 आत्महत्या झाल्यानंतर प्रशासनाचा तहसीलदारही इथून भेट द्यायला तयार नाही, एसडीओसुद्धा भेट द्यायला तयार नाही। अशा पद्धतीनं प्रशासनाचं दुर्लक्ष याच्याकडे आहे, त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। या संपूर्ण परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय अशा पद्धतीच्या आत्महत्या थांबणार नाही। पावसामध्ये माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली आहे, मात्र प्रशासन झोपून आहे का असा सवाल सुद्धा त्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, दहीसावळी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।